नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही यूजफुल किचन टिप्स दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आपली पहिली टिप आहे ती म्हणजे बदामासाठी आहे. हे बदाम जर आपण पावसाळ्यात साठवायचं म्हटलं तर ते जास्तीत जास्त दिवस टिकत नाहीत. ते लवकर ओलसर होतात, नाहीतर खराब होतात. अशा वेळेस ते कशा पद्धतीने स्टोअर करायचे आहे ते बघायचं आहे. त्यासाठी येथे मी काचेची बरणी घेतलेली आहे आणि येथे एक टिश्यू पेपर घेतलेला आहे. तो टिश्यू पेपर आपण या पद्धतीने छोटा फोल्ड करून घ्यायचा आहे. फोल्ड केलेला हा टिश्यू पेपर आपण बरणीच्या खालच्या बाजूला या पद्धतीने ठेवून द्यायचा आहे. असा ठेवून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यातील काही बदाम या बरणीमध्ये भरून घ्यायचे आहेत. थोडे थोडे बदाम घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक वस्तू घालायची आहे. त्याच्यामुळे हे बदाम ओलसर होणार नाहीत, खराब होणार नाहीत. त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते बघूया. येथे मी साखर घेतलेली आहे. ही साखर आपण या पद्धतीने पसरून या बदामामध्ये घालायची आहे आणि नंतर बदाम घालायचे आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व बदाम आणि थोडी थोडी साखर घालून घेतलेली आहे. आता या बरणीला आपण झाकण लावून घेऊया. झाकण लावून झाल्यानंतर तुम्ही आता बघू शकता, अशा प्रकारे आपण हे बदाम, साखर आणि टिश्यू पेपर ठेवून स्टोअर केलेले आहेत. अशाच प्रकारे दुसरे ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे कुकरसाठी आहे. कुकरच्या हँडलसाठी आहे. कुकरचा वापर करून करून त्याचे हँडल सैल होऊन जातात. अशा वेळेस ते कशा पद्धतीने आपल्याला टाईट करायचे आहे ते बघायचं आहे. या कुकरचा हँडल तुम्हाला दाखवते. या पद्धतीने तो हलत आहे. हा स्क्रू आता आपण याचा कशा पद्धतीने पॅक करायचा आहे ते बघायचं आहे. त्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहे ते बघूया. येथे मी नेल कटर घेतलेला आहे. आता या नेल कटरच्या आतमध्ये जो छोटा चाकू असतो त्याच्या साहाय्याने आपण हा स्क्रू पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा स्क्रू आता टाईट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा स्क्रू टाईट केल्यानंतर आता तुम्हाला हा हँडल हलवून दाखवते. जराही कुठे तो हलत नाही. अशा पद्धतीने तो व्यवस्थितपणे पॅक झालेला आहे. तुम्हाला सुद्धा ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे चार्जरसाठी आहे. हा चार्जर तुम्हाला दाखवते किती खराब झालेला आहे ते बघा. अशा पद्धतीने तो काळपट होतो आणि त्याची पिनसुद्धा थोडी थोडी खराब झालेली आहे. याची वायरही तुम्ही बघू शकता या पद्धतीने काळपट झालेली आहे. आता ही कशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करायची आहे ते बघायचं आहे. जराही कुठल्या कष्टाशिवाय आपण ती कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे, त्यासाठी कशाचा वापर करायचा आहे ते बघूया. येथे मी नेल पॉलिश रिमूव्हर घेतलेला आहे. त्याच्यातील एक छोटासा कॉटनचा पीस आपण घ्यायचा आहे आणि त्याने आपण आता ही पिन आणि वायर स्वच्छ करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला हे फक्त चोळायचं आहे. चोळल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती स्वच्छ होत आहे. अशा पद्धतीने ते ही वायर आणि पिन आपण स्वच्छ करून घेतलेली आहे. आता ही तुम्हाला चार्जरची पिन आणि वायर दाखवते किती स्वच्छ झालेली आहे ते बघा. जराही काळपटपणा या पिनवरती आणि वायरवरती राहिलेला नाही. तुम्हाला सुद्धा ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला रिकाम्या झालेल्या या डव साबणाच्या बॉक्सचा फेकून न देता कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे. तुमच्याकडे सुद्धा असे बॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा. आता इथे मी एक रुमाल घेतलेला आहे. या रुमालाची घडी आपण या पद्धतीने व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे. आता ही घातलेली घडी आपण या बॉक्समध्ये ठेवायची आहे. अशा प्रकारे या बॉक्समध्ये रुमालाची घडी घालून ठेवल्यामुळे साबणाचा जो बॉक्सला वास लागलेला असतो तो या रुमालाला लागला जातो. त्यामुळे रुमालातून खूप छान वास येतो. तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आता आपल्याला पुढची टीप बघायची आहे. पुढची टीप आहे ती म्हणजे मीठासाठी आहे. हे मीठ पावसाळ्याच्या दिवसामध्ये पटकन ओलसर होऊन जातं. अशा वेळेस मीठ ओलसर न होण्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक वापरायची आहे ते बघायचं आहे. कुठल्या वस्तूचा वापर आपण येथे करणार आहे ते बघूया. येथे मी टूथपिक घेतलेले आहेत. आता याच्यातील काही टूथपिक काढून आपण या मिठामध्ये घालून ठेवायचे आहेत. या भरणीमध्ये अर्ध्यापर्यंत मीठ आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी फक्त 4 टूथपिक घालत आहे. तुमच्याकडील मीठ जास्त असेल तर तुम्ही जास्त टूथपिक घालू शकता. या लाकडी टूथपिक असल्यामुळे मिठामध्ये जो काही ओलसरपणा आलेला असतो तो सर्व या लाकडी टूथपिकमध्ये शोषला जातो. त्यामुळे या पद्धतीने मिठातील ओलसरपणा काढण्यासाठी तुम्ही या टूथपिकचा वापर नक्कीच करून बघा. ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा. टिप आहे ती म्हणजे कडधान्यासाठी आहे. कडधान्यांना कीड लागू नये त्यासाठी ते जास्तीत जास्त टिकवण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे. येथे तुम्हाला मी चवळी कशा प्रकारे जास्तीत जास्त दिवस टिकवायची, त्याला किडे लागू नये म्हणून काय करायचं आहे ते बघायचं आहे. येथे अगोदर आपण ही चवळी ताटामध्ये ओतून घेऊया. चवळी ताटामध्ये ओतून झाल्यानंतर ही चवळी जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी, त्याला किडे न लागण्यासाठी येथे आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे. येथे मी एरंडेल तेल घेतलेलं आहे. याच्यातलं थोडंसंच तेल आपल्याला लागणार आहे. अगदी थोडंसं तेल आपण हातावरती घेऊया. अशाच प्रकारे या तेलाचा वापर करून तुम्ही डाळी, दुसरे कडधान्येही टिकवू शकता. त्याला जराही किडे लागत नाही. या पद्धतीने इथे मी अगदी थोडंसं तेल घेतलं होतं. आता हे तेल आपण या पद्धतीने चवळीला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ते व्यवस्थित चवळीला चोळून घ्यायचं आहे. येथे मी चवळीला तेल लावून घेतलेलं आहे. आता ही चवळी आपण डब्यामध्ये भरून घ्यायची आहे.
अशा प्रकारे जर तुम्ही कडधान्ये स्टोअर केली तर ती अगदी जास्तीत जास्त दिवस टिकतात. तसेच त्याला किडेही लागत नाही. या पद्धतीने इथे आपण डब्यामध्ये चवळी भरून घेतलेली आहे. आता आपण याला झाकण लावून ठेवूया. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या फोडलेल्या या बॉक्ससाठी आहे. अशा प्रकारचे बॉक्स आपल्याकडे भरपूर असतात. मसाल्यांचे ह्याचे बॉक्स असतात. हे बॉक्स आपण फोडल्यानंतर असेच ठेवले तर ते उघडे राहतात. असे हे मसाल्यांचे बॉक्स किंवा दुसऱ्या कुठल्याही सामानाचे हे बॉक्स तुम्ही या पद्धतीने उघडे न ठेवता ते कशा पद्धतीने ठेवायचे ते बघूया. अगोदर हे आपण आतल्या बाजूचा जो कागद आहे तो आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आता हा आपण या पद्धतीने व्यवस्थित असं झाकून घ्यायचं आहे. झाकून झाल्यानंतर आता हे पॅक करण्यासाठी आपण कशाचा वापर करायचा आहे ते बघूया. इथे मी रबर घेतलेला आहे. हा रबर आपण या पद्धतीने या बॉक्सला लावायचा आहे. तुम्हाला जर रबर लावायचा नसेल तर इथे तुम्ही चिकट टेपचाही वापर करू शकता. ही छोटीशी टिप नक्कीच ट्राय करा. पुढची टिप आहे ती म्हणजे काचेच्या बाउलसाठी आहे. अशा प्रकारच्या या काचेच्या बाउलवरती धूळ पडल्यानंतर हे बाउल खूप खराब होतात आणि हे काचेचे बाउल आपण असेच कपाटामध्ये ठेवल्यानंतर स्वयंपाकाचा जो तेलकटपणा आहे तो याच्यावरती पडला जातो आणि त्यामुळे ते खूप खराब होतात. अशा वेळेस हे खराब झालेले बाउल अगदी नव्यासारखे कशा पद्धतीने स्वच्छ करायचे ते बघायचं आहे. त्यासाठी कशाचा वापर आपल्याला करायचा आहे ते बघूया. येथे आता आपण एक छोटीशी डिश घ्यायची आहे. याच्यामध्ये आता आपण कोलगेट घ्यायचा आहे. अगदी थोडंसंच घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढे तुम्ही घेऊ शकता. आता याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालूया. सोडा घालून झाला की आता याच्यामध्ये अंदाजे आपण 1 चमचा पाणी घालायचं आहे. 1 ते 2 चमचे पाणी घातलं तरी चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी जुना टूथब्रश घेतलेला आहे. त्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने घरच्या घरी हे सोल्युशन तयार करून तुम्ही काचेची भांडी स्वच्छ करू शकता. आता हे आपण तयार करून घेतलेले सोल्युशन या बाउलला लावून घ्यायचं आहे. आतून आणि बाहेरून हाताने आपण हे बाउलला लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे सोल्युशन काचेच्या बाउलला किंवा काचेची कुठलीही भांडी असो त्यांना हे आपण लावून घ्यायचं आहे. आता हे लावून झाल्यानंतर हा बाउल आपण असाच 3 ते 4 मिनिटासाठी भिजत ठेवायचा आहे. 3 मिनिट झालेले आहेत. आता हा बाउल आपण घासून घ्यायचा आहे. येथे हा बाउल घासण्यासाठी फक्त आपण हाताचा वापर करणार आहोत. हातानेच या पद्धतीने आतून आणि बाहेरून हा बाउल घासून घेणार आहोत. येथे जराही आपल्याला कुठेही स्क्रबरची गरज पडणार नाही. बाउल घासून घेतलेला आहे. आता हा आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. इथे मी नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे. तुम्ही जर एकाच वेळेस जास्त काचेची भांडी घेतली असतील धुवायला त्यावेळेस तुम्ही बेसिंगच्या खालच्या बाजूला कापड ठेवू शकता. त्यामुळे एखादं भांडं खाली पडलं तरी ते फुटणार नाही. आता हा काचेचा बाउल धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी नव्यासारखी चमक याच्यावरती आलेली आहे. खालच्या बाजूने आपण अशा पद्धतीने हात लावला तर तोही किती स्पष्ट दिसत आहे ते बघा. त्यामुळे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा.